पैशाच्या मोहाने विवेकाला पडदा पडला की वास्तवही चित्रपटाला मागे टाकते, याचा प्रत्यय जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात आला आहे. 50 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळवण्यासाठी मृत्यूचा बनाव रचत एका कुटुंबाने आणि काही अधिकाऱ्यांनी असा कट रचला की तो थेट एखाद्या थरारपटालाही लाजवेल. मात्र सत्याचा दिवा कितीही अंधारात लपवला तरी एक दिवस उजेडात येतोच, आणि तसेच या प्रकरणातही झाले. चाळीसगाव तालुक्यातील दहिवत फाट्यावर दुचाकीस्वाराचा अपघात होऊन मृत्यू झाल्याचा बनाव रचून 50 लाख रुपयांच्या पर्सनल ॲक्सिडेंट विम्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणात मृत व्यक्तीचे कुटुंबीय, चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर तसेच मेहुणबारे पोलीस ठाण्यातील 4 पोलीस कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमा कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार राजेंद्र शालिंदर जाधव यांच्या कथित अपघाती मृत्यूबाबत श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीकडे 50 लाख रुपयांचा विमा दावा त्यांच्या पत्नी अरुणा जाधव यांनी केला होता. 19 एप्रिल 2025 रोजी रात्री दहिवद येथून मालेगावकडे जात असताना मोटरसायकलला काळ्या रंगाच्या थार वाहनाने धडक दिल्याने जाधव गंभीर जखमी झाले आणि चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे कागदोपत्री नमूद करण्यात आले होते. परंतु या कथित अपघातामागील सत्य मात्र वेगळेच होते. चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी मृतदेह न पाहताच प्राथमिक अहवाल आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या आधारे मेहुणबारे पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 86/2025 अशी नोंदही करण्यात आली होती. मात्र विमा कंपनीने खासगी डिटेक्टिव्ह एजन्सीमार्फत तपास सुरू केला आणि या बनावट कथानकातील धागेदोरे एकामागोमाग उलगडत गेले. तपासात समोर आले की राजेंद्र जाधव यांचा प्रत्यक्ष मृत्यू 23 फेब्रुवारी 2024 रोजी यकृताच्या गंभीर आजारावे झाला होता. त्यांच्या घरात लावलेल्या फोटोवरही हीच तारीख नमूद असल्याचे आढळले. इतकेच नव्हे तर ग्रामपंचायत मृत्यू नोंदणी रजिस्टरमध्ये त्यांची नोंद नसल्याचेही माहिती अधिकारातून स्पष्ट झाले. या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे मृताच्या नावावर विविध विमा कंपन्यांकडून जवळपास 10 पॉलिसी घेतल्या गेल्या होत्या. म्हणजेच केवळ 50 लाख नव्हे तर विविध कंपन्यांकडून तब्बल 7.5 कोटी रुपयांची रक्कम हडपण्याचा डाव रचण्यात आला होता. या प्रकरणात अरुणा राजेंद्र जाधव, संभाजी जाधव, थार वाहनाचा चालक मालक, चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी मंदार करंबळेकर, मेहुणबारे आणि चाळीसगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी महेंद्र पाटील, सुनील निकम, रवींद्र बत्तिसे, सचिन निकम, तसेच विमा एजंट प्रवीण पाटील, प्रेम पाटील आणि मयताचा भाऊ मिथुन जाधव यांच्यावर विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील 9 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान पैशाच्या हव्यासापोटी रचलेला हा बनावट अपघाताचा डाव उघड झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कायद्याच्या चौकटीत सत्य उभे राहतेच याचा हा आणखी एक प्रत्यय असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. तर दुसरीकडे आरोपींना काय शिक्षा होईल हे बघावे लागेल. मयत झाला होता नॅचरल डेथ. त्यांनी जे इन्शुरन्स एजंट्स आहेत तेव्हा त्यांना काय करता आलेलं नाहीये, म्हणजे नॅचरल डेथ झाल्यामुळे त्यांचे कोणताही इन्शुरन्स मिळाला नाहीये. त्यांनी ओव्हरऑल प्लॅनिंग केलेलं आहे. प्लॅनिंग करून एक एप्रिल 2025 मध्ये एक बनावट ॲक्सिडेंट तयार केलं. ते बनावट ॲक्सिडेंट जे मेहुणबारा पोलीस स्टेशनमध्ये एका रोडवरती केलं होतं. मग ऑलरेडी त्यांनी प्लॅन केलं होतं की हॉस्पिटलमध्ये जाणार. जे हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर आहे ते कॉम्प्रोमाइज झालं होते. त्यांनी बॉडी कोणता समोर नसताना MLC काढलं आणि आपल्या पोलीस कर्मचारी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचा 2 कर्मचारी देखील त्यांचा ही कॉन्स्पिरसीमध्ये सहभाग घेतला. त्यांनी तिथं जाऊन इन्क्वेस्ट रिपोर्ट काढला आणि बॉडी नसताना पोस्टमॉर्टम रिपोर्ट डॉक्टरने दिला आणि बॉडी नसताना ही लोकांनी बॉडीचं हँडओव्हर करण्याचं कागदपत्र देखील तयार केलं. आणि सर्व झाल्यानंतर जे पोलीस स्टेशनला ॲक्च्युअल पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा आला. त्या गुन्हा आल्यानंतर ज्या रोडवरती त्यांनी सांगण्यात आलं होत्या त्या संबंधित बीट अंमलदारकडे तपास गेला. तपासादरम्यान त्यांनी जे गाडी ॲक्सिडेंटमध्ये इन्व्हॉल्ड आहे, जे 2 व्हीलर आहेत 4 व्हीलर आहेत, दोन्ही पोलीस स्टेशनचं सरेंडर केलं. ते साक्षीदार देखील सरेंडर करण्यात आले होते आणि आरोपीनं देखील तो सबमिट केलं होतं पोलीस स्टेशनमध्ये. सर्व जे प्रोसिजरप्रमाणे ते इन्व्हेस्टिगेशन झालं आणि त्याच्यानंतर चार्जशीट देखील झाल्या होत्या. नंतर आम्हाला जे माहिती प्राप्त झाल्यानंतर फायनान्स कंपनीवाल्यांकडनं आम्ही गुन्हा दाखल केला आणि या पूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे इन्शुरन्स काढण्यामध्ये जे काही चुका काढलं होतं, नंतर बनावट ॲक्सिडेंट तयार केलं होतं आणि जे कोणी इन्शुरन्स एजंट्स आहेत आणि जे कोणी ह्याच्यामध्ये बेनिफिट मिळणार होते सर्व लोकांवरती आम्ही तपासादरम्यान त्यांचं काय काय रोल आहे ते निष्पन्न केलेलं आहे आणि ओव्हरऑल आतापर्यंत आम्ही 9 लोकांना अटक करण्यात आले होते. त्याच्यापैकी इन्शुरन्स एजंट्स आहे प्रवीण पाटील, प्रेम पाटील अशा 2 लोक आणि त्याच्यानंतर डॉक्टर आहे, डॉक्टरचं नाव आहे डॉक्टर मंदार कलंबेकर आणि त्याच्यानंतर पोलीस आहे. पोलीसपैकी 4 लोक आहेत. सचिन निकम हा मेहुणबारा पोलीस स्टेशनचा आहे.
पोलीस हवालदार रवींद्र बत्तिशे ते हा बी मेहुणबारा पोलीस स्टेशनचा, पोलीस हवालदार महेंद्र पाटील, पोलीस हवालदार सुनील निकम या दोघा चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचा. आणि त्याच्यानंतर जे मयत झालं होतं त्याचं वाईफ आहे अरुणा राजेंद्र जाधव आणि मयत झालेल्या माणसाचा भाऊ आहे एक मिथुन जाधव. असं एकूण 9 आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे. पुढील तपास आमचे चालू आहे. हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते विमा कंपनीने स्वतः इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर समोर आलं होतं. हा, विमा कंपनीला देखील म्हणजे त्यांचा ओव्हरऑल क्लेममधून त्यांना डाऊट आले होते. त्यांच्या टीम देखील म्हणजे त्यांचं स्पॉट व्हेरिफिकेशन जेव्हा करायचं होतं ते स्पॉट व्हेरिफिकेशन वगैरे सर्व चालू त्यांचं केलेलं आहे. म्हणजे एक्झॅक्टली ते माहीत झालं होतं त्या माणसाचा घरी गेलं की सर्व गोष्टी त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी संशयास्पद ओव्हरऑल विषय आहे असं आम्हाला रिपोर्ट दिलं होतं सुरुवातीला. त्याच्यावरती एन्क्वायरी करून आम्ही पूर्ण बाकीच्या सर्व गोष्टी क्लिअर कट आम्ही माहिती इन्व्हेस्टिगेशनमध्ये निष्पन्न केलेलं आहे. त्या फिर्यादी विमा कंपनीचे अधिकारी. बरोबर आहे. श्रीराम फायनान्सचा जे रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो फिर्यादी आहे. तर याच्यात श्रीराम फायनान्सचा आणखी कोणत्या कंपनीचा विमा काढला होता? ओव्हरऑल 7-8 कंपनीच्या काढल्या होत्या. पास करून मी सांगतो.